बघा, ऑनेस्टी लिमिटेड इश्यूड 20,000 प्रिफरन्स शेअर्स. तिथे इक्विटी शेअर्स होते, इथं प्रिफरन्स शेअर्स आहेत. काय बदललंय? फक्त नाव बदललंय. ऑफ ₹10 each, payable ₹4 on application, 2 on allotment, 4 on first and final call. Shares were fully subscribed and all amount were received. सर्व अमाऊंट मिळालेले आहे. मग आता ऍप्लिकेशन मिळाले, जी पहिली एंट्री केली ना तुम्ही त्या प्रॉब्लेम बघा, कॉपी पेस्ट करायचं. काय एंट्री झाली रे पहिली एंट्री? बरोबर आहे संजना? सांग पहिली एंट्री काय केली मागच्या प्रॉब्लेम मध्ये? बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. आधी ते इक्विटी आहे, ते इथं प्रिफरन्स करायचं, एवढंच बदल आहे. लिहा बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट 20,000 गुणिले 4, 20,000 into 4, 20,000 शेअर्स आहेत, ऍप्लिकेशनला 4 रुपये मागवलेत, म्हणजे 80,000 रुपये घ्या. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट, टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 80,000, 80,000 प्रेफरन्स शेअर. हा, एक प्रिफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट बरोबर आहे. बँक अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट being application money on 20,000 preference shares, being application money on 20,000 preference shares at the rate ₹4 per share received, ₹4 per share received. काय करायचं? गुळ न टाकता डबल बोलायचं हे. आता ऍप्लिकेशनच्या अमाऊंट होते ते काय करू नको, केलेलं आहे त्यात दुसरं तयार करून नाही करता. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन प्रिफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. त्याची ट्रान्सफरची एंट्री काय होते? कोण सांगतं? गीता, मागचं बघून सांगायचं. गीता, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. हा, इथं इक्विटी शेअर्स नाही, इथं प्रिफरन्स शेअर्स आहेत, एवढं बदल आहे. हा, प्रिफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट या अमाऊंट 80,000, एक प्रिफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. फक्त इथं इक्विटी ठिकाणी प्रिफरन्स शेअर्स घ्यायचे. आपण शेअरचे टाईप बघितलं, 2 शेअरचे प्रकार आहेत, इक्विटी आणि प्रिफरन्स. 80,000, 80,000 जेवढे वरची अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट ट्रान्सफर करायची. प्रिफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट being application money on 20,000 preference shares, being application money on 20,000 preference shares at ₹4 per share. हे काय करायचं? काय करायचं? money on 20,000 preference shares at ₹4 per share transfer to preference share capital account. शिवानी, हे प्रिफरन्स ऍप्लिकेशनचे अमाऊंट झाले, एंटर झाले. अलॉटमेंटची काय एंट्री होती सांग बरं? ड्यू. आता इथून पुढे ड्यू आणि रिसिव्ह, ड्यू आणि रिसिव्ह असे एंट्री होणार आहे. मग ते पहिल्या एंट्री मध्ये बदल आहेत अलॉट ऍप्लिकेशन मध्ये. आता अलॉटमेंटची एंट्री सांग, मग ती बघून सांग, येत नसेल तर कॉपी करा पाठीमागे. शिंदे, पल्लवी, Preference share capital, preference share allotment account debit to preference share capital account. व्हेरी गुड. या प्रिफरन्स शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट. शेअर्स आहेत 20,000 आणि अलॉटमेंटला मागवले ₹2. 20,000 गुणिले 2 म्हणजे 40,000 रुपये लिहा.
प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 2 काय लिहायचं पुन्हा 2 पल्लवी preference share capital account. हा 2 प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट 40,000. Preference share allotment account debit to preference share capital account. Being allotment money on 20,000 preference shares. Allotment money on 20,000 preference shares at the rate ₹2 per share due. ऋषिकेश पुढची एंट्री सांग बरं 4 नंबरची पाठीमागे Yes, बघून sir. सांग किंवा सांग. Bank account debit to preference share allotment account. व्हेरी गुड. या बँक अकाउंट डेबिट 40,000. बँक अकाउंट डेबिट 40,000 टू प्रिफरन्स शेअर्स अलॉटमेंट अकाउंट 40,000. Being allotment money on 20,000 preference shares at ₹2 per share received. वरचं ड्यू आहे आणि खालचं रिसिव्ड आहे एवढंच बदल. नरेशन शेमल्या हे ड्यू आणि रिसिव्ड बाकी सगळे सेम वाक्य लिहिलं तर चालते. झालं. हो सर. अभिजित काय सर? फर्स्ट कॉलची एंट्री काय होती सांग ड्यूची. फर्स्ट कॉल ड्यू सांग एंट्री. Preference share first call account debit to preference Ah. share capital account. करेक्ट हा प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट करेक्ट व्हेरी गुड. लिहा प्रिफरन्स शेअर्स फर्स्ट अँड फायनल कॉल. आता फर्स्ट इज अ फायनल कॉल आहे. प्रिफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट लिहा किंवा प्रिफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट लिहा किंवा प्रिफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. 20,000 शेअर्स आहेत 20,000 इंटू फायनल कॉलला 4 रुपये मागवलेत 20,000 गुणिले 4 80,000 रुपये 80,000. प्रिफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 2 काय येईल 2 काय Preference देतो share capital account. प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट करेक्ट. अमाउंट 80,000. being preference share final call किंवा first call money due. First and final call money due किंवा first and final call money on 20,000 preference shares at ₹4 per share due. निकिता रिसिव्हची एंट्री सांग काय होते. लास्ट एंट्री हे ड्यू झालं ड्यू नंतर रिसिव्ह करायचे. निकिता निकिता क्लासमध्ये आहेत का. 1 सोडून 2 आहेत.
त्या दोघीपैकी एकाचा तर आवाज आला पाहिजे का नाही? तिघीचा पण आवाज येत नाही. निकिता Bank ठाकूर, account निकिता रसाळ. हा, Bank account debit to preferential first call account. बरोबर आहे. बँक अकाउंट डेबिट 80,000 टू प्रिफरन्स शेअर्स फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. प्रिफरन्स शेअर्स फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 80,000. Being first and final call money on 20,000 preference shares at the rate ₹4 per share received. झालं, फायनल कॉल झालं सगळं. अशा प्रकारे इथं 3 स्टेज होते. 3 स्टेजचे 3 एंट्री, 6 एंट्री झाले. म्हणजे कुठे 4 एंट्री, कुठं 2 एंट्री, कुठं 3 हे 2, 4, 6, 8 असे एंट्री होऊ शकतात प्रत्येक स्टेजला. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये 6 एंट्री झाला. मग त्या प्रॉब्लेम मध्ये 8 एंट्री झालं. सगळ्यांचं कॅमेरा ऑन करा. की सगळ्यांचं झालं का? टोटल करा. किती आहे बघा? टोटल करा. 4 lakh. 8, 16, 8, 24, 8, 32, 8, 45. किती? 4 लाख का? चार लाख. 4 लाख. 4 लाख 4 लाख. तर अशा प्रकारे 2 प्रॉब्लेम संपले. समजलं का रे? सोपं आहे, काही अवघड नाही. 10 मार्कात प्रॉब्लेम मिळत असे. पण दिवाळी सुट्ट्या पाहिजेत का नाही तुम्हाला? पाहिजेत की सर. पाहिजेत का?